हा प्रश्न इलेक्ट्रोस्टॅटिक्स चॅप्टरवर सीईटी 2008 ला विचारलाय. इन दी गिवन फिगर 3 कॅपॅसिटर्स each of capacitance 6 picofarad are connected in series. The total capacitance of the combination becomes option A 2 into 10 raised to minus 12 farad, B 3 into 10 raised to minus 12 farad, C 6 into 10 raised to minus 12 farad and D 9 into 10 raised to minus 12 farad. आता बघा आपल्याला 3 कॅपॅसिटर्स दिलेले आहेत ज्याची कॅपॅसिटी C1, C2 आणि C3 आहे, पण त्या प्रत्येकाची कॅपॅसिटी ही 6 पिको फॅरेड आहे. तर आपल्याला इक्विव्हॅलंट कॅपॅसिटी काढायची आहे. जेव्हा सारखे कॅपॅसिटर सिरीज मध्ये जेव्हा जोडलेले असतात तेव्हा त्याची इक्विव्हॅलंट कॅपॅसिटी या फॉर्म्युलाने मिळते. CS दॅट इज इक्वल टू C डिवायडेड बाय N. C म्हणजे त्यांची कॅपॅसिटी आणि N म्हणजे नंबर ऑफ कॅपॅसिटर्स. मग आता त्याची कॅपॅसिटी 6 पिको फॅरेड आहे आणि नंबर किती आहे या कॅपॅसिटरचा 3. मग 6/3 दॅट इज 2 पिको फॅरेड. पण ऑप्शन फॅरेड मध्ये दिलेला आहे ना. आपल्याला माहितीये की 1 पिको फॅरेड दॅट इज इक्वल टू 10 raised to minus 12 फॅरेड. म्हणून करेक्ट ऑप्शन आला किंवा त्याची इक्विव्हॅलंट कॅपॅसिटी आली 2 into 10 raised to minus 12 फॅरेड, की जो करेक्ट ऑप्शन ए आहे. शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. For more useful tips and tricks, keep watching Wings of Physics. Thank you very much.